हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या ठिकाणी मी गणरायास चरणी नतमस्तक होतो आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि माझ्या आदिवासी सर्व बांधवांना मी जय आदिवासी बोलतो आणि या ठिकाणी मात्र समालोचनाला सुरुवात करतो. पाहूया आपण मैदानात जातोय. आजच्या या पहिल्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय कुडेरान विपक्ष आपण पाहतोय प्रतीक 11 धारोळ. या सामन्यामध्ये कुडेरान संघाने मात्र नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा एक धाडसी निर्णय या ठिकाणी मात्र स्वीकारलाय. दुपारच्या मात्र या सत्रामध्ये फलंदाजीचा निर्णय स्वीकारून आणि गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले प्रतीक 11 धारोळ या संघाला. प्रतीक 11 धारोळ या संघाकडून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतो गोलंदाज विवेक इंदोळा. तसंच आपण पाहू शकाल कुडेरान संघाचे सलामीचे दोन्ही सलामीवीर आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला पाहतो आपण विजय कडाळी, तसंच नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल काळूराम. दोन्ही फलंदाज या ठिकाणी मात्र फलंदाजीसाठी सज्ज होताना आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल आला की लगेच आपण पहिला चेंडू टाकून घ्यायचंय. नक्कीच जर या दोन्ही संघाचा विचार केला तर बहुतेक मला वाटतं 3-4 वेळा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर मात्र खेळलेले आहेत आणि पुन्हा एकदा मात्र या धारोळ या मैदानावर पुन्हा एकदा आपण खेळताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण फलंदाज विजय. तो विजयने मात्र नक्कीच आदिवासी प्रीमियर लीग याच मैदानावरती झाली मात्र थोड्या काही दिवसापूर्वी त्या लीग मध्ये मात्र चांगली फलंदाजी केली. तशीच फलंदाजी या ठिकाणी मात्र गावासाठी करेल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतो काळूराम. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी विवेक हिंदोळा. पहिला चेंडू हा पिच त्याला उडवलं, त्याच्या मागे क्षेत्ररक्षक पळतोय, झेल होता परंतु झेल जमिनीला दान. बघता बघता या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट. पहिल्या चेंडूवर मात्र विजयला नक्कीच विवेकने फसवलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र थोडीशी चूक केली आणि झेल मात्र जमिनीला दान. पहिल्या चेंडूवर विजयला जीवदान. पुन्हा एकदा चेंडू पुन्हा उडवलाय. पुन्हा एकदा झेलची संधी होती परंतु त्या ठिकाणी स्वतः कर्णधार या ठिकाणी मात्र चूक करत असताना प्रतीक 11 धारोळ संघाचा पुन्हा एकदा मात्र झेल ड्रॉप. विजयला मात्र बॅक टू बॅक दुसरा जीवदान या ठिकाणी मात्र मैदानामध्ये पाहत असताना आपण धावफलक मात्र जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवर. पुन्हा या ठिकाणी मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि या ठिकाणी मात्र फलंदाज स्वतः मात्र एष्ट उद्ध्वस्त करत असताना या ठिकाणी आपण मात्र मैदानामध्ये पाहतोय गोलंदाज मात्र हिट विकेट पंच ओके हिट विकेट या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहतोय काळूराम. कुडेरान संघाला या ठिकाणी मात्र पहिलाच धक्का बसत असताना काळूरांच्या स्वरूपात आता मात्र कुडेरान संघाचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय भगवान कडाळी. गोलंदाजीचा जर विचार केला तर विवेक वारंवार मात्र स्लोवर गतीचे चेंडू या ठिकाणी मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना फलंदाजाला मात्र चकमा देत असताना आपण पाहतोय. कारण पहिल्या 2 चेंडूचा जर विचार केला तर विजयचे 2 झेल होते परंतु ते दोन्ही झेल या ठिकाणी मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी मात्र सोडले आणि त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय स्ट्राईक एंडला भगवान. या षटकातील चौथा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. स्लोअर गतीचा चेंडू आता मात्र हुक केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल येणारा पहिला संघर्षमय चौकार. भगवानच्या बॅट मधून मात्र गेल्या एक चौकार आला आणि संघाची मात्र धावसंख्या एक 7 या धावसंख्या मात्र नेऊन ठेवले. अजूनही या षटकातील उर्वरित चेंडू अजूनही शिल्लक असतील. पुन्हा एकदा विवेक सज्ज होतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आणि बघता बघता या ठिकाणी मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. रिव्ह्यू ओके. चला थर्ड पंच यायचंय. या ठिकाणी मात्र काही गरज नव्हती या धावेची परंतु विजय थोडीशी मात्र रनिंगमध्ये कमी पडला आणि पाहूया तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मात्र निर्णय जाऊन पोहोचलाय. आमचे तिसरे पंच अनिल शेंडे या ठिकाणी मात्र
डिसिजन आम्हाला थोड्याच वेळात कळवतील आणि मी नक्कीच तुमच्यापर्यंत तो डिसिजन पोहोचवेल. नक्कीच खूप मोठी रिस्क या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र एकदम आटोतटीचा निर्णय या ठिकाणी मात्र अजूनही आमचे पंच या ठिकाणी मात्र डोळ्यात तेल घालून या ठिकाणी मात्र या निर्णयाचा आणि पंचांचा बोट या ठिकाणी मात्र विकेट. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फलंदाज बाद. विजयला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. काही गरज नव्हती मला वाटतं या धावेची, परंतु थोडीशी अतिघाई संकटात नाही असं मात्र या ठिकाणी विजय करत असताना आपण पाहतो. आणि विजयला मात्र स्वतः बाद व्हावं लागेल आणि आता मात्र विजयची जागा भरून काढण्यासाठी जातोय सिटी. विवेकचा जर विचार केला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक कशा प्रकारे हाताळावं याचं मात्र अतिशय उत्तम उदाहरण या ठिकाणी मात्र सादर करत असताना आता मात्र जातोय चांगो. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला भगवान. पुन्हा एकदा हुक केलाय. चेंडू मागे मात्र क्षेत्ररक्षक पळतायत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल. पुन्हा एकदा भगवानच्या बॅटमधून येणारा हा चौकार आणि चौकाराने मात्र कुडेरान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवर. पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मात्र संपतं असा पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत आला आणि या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कुडेरान संघाने तब्बल 12 धावा डबल डिजिट मध्ये या ठिकाणी मात्र स्कोरबोर्डवर लावल्या गेल्या. 2 गडी या ठिकाणी मात्र स्वस्तात बाद झाले. विचार केला तर सलामवीरचे सलामवीर या ठिकाणी मात्र तंबूचा आसरा घेताना आपण पाहतोय. विजय कडाळी आणि काळूराम निरगुडा या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला आलेला आपण पाहतोय. आता पाहू एकदा पुन्हा प्रत्येक 11 धारोळ संघाचा असा कोणता गोलंदाज असेल की तो स्वतःवर जबाबदारी घेईल आणि नक्कीच अविनाश घुटेने या ठिकाणी मात्र चेतनवर जबाबदारी दाखवले आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी चेतनला आणलंय. आणि आपण स्ट्राईक एंडला पाहतोय कुडेरान संघाचा एक जुना जाणता खेळाडू चांगो थोराड आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. चेतन पॉवर प्लेचं वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी मात्र सज्ज होताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला पाहतोय फलंदाज चांगो. आता मात्र आपण पाहू शकाल 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र सीमारेषेची पेट्रोलिंग करताना आपण पाहतोय. पाहूया चेतन टू चांगो. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र झेल होता परंतु पुन्हा एकदा झेल मात्र जमिनीला दान. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट आणि 2च धावेवर या ठिकाणी मात्र अतिशय खराब असा थ्रो या ठिकाणी मात्र अविनाश कुटेकडून आला होता परंतु कर्णधार स्वतः तिथं येऊन मात्र थोडीशी आपल्या संघासाठी या ठिकाणी मात्र चांगली चतुराई दाखवत असताना चेंडूला मात्र अडवला आणि तो परत फक्त आणि फक्त 2च धावेवर या ठिकाणी मात्र फलंदाजाला थांबवलं. पुन्हा एकदा चेतन सज्ज होते. स्ट्राईकला पाहतो आपण चांगो. चेंडू हवेमध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतायत परंतु या ठिकाणी आउटफीट फास्ट आणि चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी मात्र अडवला गेलाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव या ठिकाणी मात्र सहजरित्या पूर्ण करत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना आणि 3 धावेच्या मदतीने मात्र धाव फरक जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय आपण भगवान. चेतन मात्र अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला गॅप दाखवलाय आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे. भगवानच्या बॅटमधून येणार चौकार. नक्कीच भगवान आपल्या संघासाठी मात्र चांगली फलंदाजी करत असताना आपण मात्र पाहतोय. कारण जर विचार केला भगवानचा तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार या ठिकाणी मात्र आलेत कुडेरान संघासाठी आणि या चौकाराच्या मदतीने मात्र कुडेरान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2-21. अजूनही दुसरं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर चेतन.
आता मात्र चेंडूला उडवला, चेंडू खाली, अविनाश गुट्टे, कुठली चूक होणार नाहीये आणि भगवानला या ठिकाणी मात्र परतीचा रस्ता दाखवलाय गोलंदाज चेतनने. अतिशय चतुराईची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय चेतन. आता मात्र कुडेरान संघाचा जर विचार केला तर थोड्याशा अडचणीमध्ये या ठिकाणी मात्र सापडत असताना आपण पाहतोय आणि भगवानची जागा भरून काढण्यासाठी जातोय फलंदाज विजय. नक्कीच भगवानला गरज होती का या फटक्याची, याकडे मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह असेल, कारण चांगली फलंदाजी करत होता हा फलंदाज कुडेरान संघासाठी, परंतु त्याची विकेट या ठिकाणी मात्र मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. अजूनही दुसरं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असता आपण पाहतोय. भगवान जर 5 षटकापर्यंत राहिला असता तर नक्कीच कुठेतरी मोठी रणनीती असती या कुडेरान संघाची धावसंख्येच्या बाबतीत, परंतु त्याला मात्र इथं बाद व्हावं लागला आणि आता मात्र मैदानामध्ये गेलाय फलंदाज विजय. गोलंदाजी मार्कवर चेतन अतिशय चतुरीची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र लो फुटाचा चेंडू मात्र बॅटची कडा घेतो आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मात्र जाऊन विसावतोय. त्या ठिकाणी मात्र विजय पहिला चेंडू डॉट खेळत असताना आपण पाहतोय. अजूनही या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अतिशय चांगली गोलंदाजी हाताळत असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक चेतन हा गोलंदाज. आता मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर अनेक अव्यंतर धाव या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज चेतन आणि या वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र धावफलकावर ऍड होईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आता मात्र विजयने उडवला चेंडूला, चेंडू थांबणार नाहीये, विजयच्या बॅट मधून येतोय हा बऱ्याच उशिरानंतर एंडिंगचा पहिला षटकार. षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवर आणि 2 षटक समाप्त होताना असा आमचा पंचांचा इशारा येतोय आणि 2 षटकानंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. अजूनही उर्वरित या पहिल्या सत्रातील 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र मैदानामध्ये शिल्लक असताना आपण पाहतोय आणि 18 चेंडू मध्ये मात्र कुडेरान संघ किती धावांचा डोंगर या ठिकाणी मात्र उभा करेल प्रतीक 11 धारोळ या संघासमोर. जर विचार केला प्रतीक 11 धारोळ संघाचा तर यांचा हा होम ग्राउंड आणि होम ग्राउंडवर खेळत असताना हा संघ आपण पाहतोय, त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय कुडेरान संघ. आता मात्र ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं तोच गोलंदाज या ठिकाणी मात्र संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतो विवेक. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण चांगो. या ठिकाणी मात्र चांगून उडवला, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू थांबत नाही, चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. चांगोच्या बॅट मधून षटकार. डीजे वाले जरा ये ना, तापव जरा तापव. दिनेश शेंडे डीजे दिनेश शेंडे आपण यायचंय. नक्कीच चांगूने पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र विवेकवर मोठा फटका खेळला आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पंचांतरने अजून येणं बाकी आहे परंतु 2 धावा कंप्लीट या ठिकाणी मात्र मैदानामध्ये पाहतोय. सुरेख रत्या या ठिकाणी मात्र फिल्डिंग केली होती पॉइंटला परंतु त्या ठिकाणी थोडासा मात्र थ्रो चुकीचा आला आणि त्याचा कन्वर्ट मात्र 2 धावांमध्ये केलं आणि 2 धाव्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 36 या धावसंख्येवर. स्ट्राईक एंड आपण पाहतोय चांगो एक अनुभवी फलंदाज या ठिकाणी मात्र फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मात्र उडवला चेंडूला. या ठिकाणी मात्र पुन्हा गॅप आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातो 1 बाउन्स चौकार. नक्कीच चांगो या ठिकाणी मात्र चांगली फलंदाजी करत असताना कुडेरान संघाचा फलंदाज आपण पाहतो या चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचलोय 40 या धावसंख्येवर. आता मात्र कुठेतरी विवेकचा षटक या ठिकाणी मात्र थोडंसं महागडं ठरक असताना आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना अतिशय सुरेख गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी आला, पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र 2 धावा, त्यानंतर मात्र हा चौकार. पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी मात्र चांगूने चूक केली आणि फिल्डरच्या हातामध्ये मात्र चेंडूला फेकून दिला आणि चांगो मात्र या ठिकाणी झेलबाद होतोय.
नक्कीच चांगोची गाडी या ठिकाणी मात्र नक्कीच रुळावर आली होती, परंतु एक टायर पंक्चर झाला आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र सोपी झेल या ठिकाणी मात्र देऊन पौसत्यात बाद झाला. आता मात्र चांगोची जागा भरून काढण्यासाठी जातोय निलेश. नक्कीच तिसरं षटक चालू असताना नक्कीच चांगलं काही गरज होती का या फटक्याची. नक्कीच जर चेंडू फिल्डर पासून जर गेला असता तर नक्कीच चौकार भेटला असता, परंतु त्या ठिकाणी मात्र फिल्डर तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये मात्र एक चांगला झेल जाऊन बसला आणि चांगो मात्र या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय. आता मात्र पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज निलेश. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच निलेशने मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. विवेक नक्कीच चतुराईची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता, परंतु निलेशच्या बॅटला आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव होताना आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. ड्रिंक ट्रॉली या ठिकाणी मात्र मैदानामध्ये घेऊन जायचंय. 3 षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र पहिल्या सत्रामध्ये खेळला आणि 3 षटकामध्ये 40 धावा या ठिकाणी मात्र लागल्यात. कुडेरान संघाचे 4 खेळाडू या ठिकाणी मात्र बाद होताना आपण पाहतोय. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ म्हणजेच 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र या सत्रातील शिल्लक असेल. 12 चेंडू मध्ये कुडेरान संघाचे हे फलंदाज किती धावा कुठून काढतील इकडे मात्र आमचं लक्ष असेल. नक्कीच जर विचार केला तर पहिला सामना झाला कुशिवली वर्सेस काराव. या सामन्यामध्ये फक्त 50 धावा या ठिकाणी मात्र स्कोरबोर्डवर लागल्या होत्या. त्यानंतर जर विचार केला तर जांभिवली वर्सेस शेर ठाकूरवाडी या संघाने मात्र 40 धावा प्रथम फलंदाजी करत असताना मात्र लावल्या. त्यानंतर मात्र जर विचार केला भोज आणि जांभिवली या संघाचा जर विचार केला या सामन्यामध्ये फक्त लो स्कोरिंग सामना झाला होता. 38 धावा लागल्या होत्या. आता या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 40 धावा लागल्यात. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. नक्कीच आजच्या दिवसातील हा कुडेरान संघ जास्त धावा बोर्डवर लावण्याचा विक्रम करेल का, कारण येणारे 12 चेंडू आणि उर्वरित किती धावा कुठून काढतील हे दोन्ही फलंदाज आपण मैदानात पाहतोय. विजयचा जर विचार केला तर एक षटकार ठोकून या ठिकाणी मात्र मैदानात अजूनही ठाम धरून उभा आहे. तो विजय या ठिकाणी मात्र 12 चेंडू खेळून काढेल का आणि 12 चेंडू मध्ये मात्र जास्तीत जास्त धावा कुठून काढेल का. जर विचार केला गोलंदाजी मार्कवर एक प्रतीक 11 धाराव संघाचा अष्टपैलू खेळाडू त्याच्याकडे मात्र अनुभव भरलेला आहे असा खेळाडू अविनाश घुटे गोलंदाजी मार्कवर येतोय आपल्या संघाचा 4थं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडला विजयने मात्र चेंडूला उडवलाय. विवेक चेंडू खाली, त्या ठिकाणी मात्र कुठली चूक होणार नाही. विजय मात्र मोठा फटका घ्यायच्या नादात या ठिकाणी मात्र जेलबाद होतोय. विजयला मात्र परतीचा रस्ता दाखवत असताना गोलंदाज अविनाश घुटे. आता मात्र जातोय विजयची जागा भरून काढण्यासाठी राजा. नक्कीच जर विचार केला तर 3 षटकामध्ये चांगली धावफलक या ठिकाणी मात्र लागलं होतं, परंतु पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायच्या नादात विजय मात्र बाद होतोय आणि आता मात्र जातोय मैदानामध्ये राजा. नक्कीच राजा या ठिकाणी मात्र कशी फलंदाजी करेल याकडे मात्र कुडेरान संघाचं लक्ष असेल, कारण जर विचार केला तर आतापर्यंत 5 गडी या ठिकाणी मात्र तंबूचा आश्रय घेत असताना कुडेरान संघाचे आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र थोडीशी मिसफील्ड होते आणि या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय आउट. काय गरज होती का या ठिकाणी मात्र या धावेची राजाला, आणि परंतु राजाला मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. स्वस्तात मात्र बाद झाले फलंदाज. आता मात्र जर विचार केला कुडेरान संघाचा तर आतापर्यंत अर्धा संघ या ठिकाणी मात्र तंबूचा आश्रय घेत असताना आपण पाहतोय.
धावफलक मात्र आता या ठिकाणी स्थिरावत असताना पाहता 41 धावा, अजूनही उर्वरित 10 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र शिल्लक असेल. नक्कीच जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये कुशिवली संघाने 50 धावा कुठून काढल्या होत्या, त्यानंतर मात्र नक्कीच लो स्कोरिंग सामने आपण पाहिले. आता ह्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. आतापर्यंत 41 धावा या ठिकाणी मात्र बोर्डवर लागलेत, अजूनही 10 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय शिल्लक असेल. अविनाशचा जर विचार केला तर 2 चेंडूवर 2 फलंदाजांना या ठिकाणी मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिल्या चेंडूवर विजयला मात्र झेलबाद केला, त्यानंतर मात्र राजा या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतो. आणि आता मात्र पाहतोय आपण डावखुऱ्या हाताचा फलंदाज भुदाजी, नक्कीच डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय भुदाजीला. तसंच गोलंदाजीचा जर विचार केला तर अविनाश गोटे, मी नक्कीच म्हटलं होतं ज्याच्या रक्तात या ठिकाणी मात्र आगुन भरलेला आहे क्रिकेट खेळण्याचा. भुदाजीने उडवला चेंडूला, चेंडू मात्र त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज धावतो. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न असेल का, आणि या ठिकाणी मात्र भुदाजीला सुद्धा बाद व्हावे लागेल. हॅलो. तर इथं आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेट बुदातीला मात्र परतावं लागतं पवेलियनमध्ये. नवीन खेळाडू की आपण नुकताच त्यांचा आवाज ऐकत होतो, नितीन नितीन कडले आपण पाहता त्यांचा आवाज आपण ऐकत होतो. त्यांना आता मैदानाच्या दिशेने जाताना पाहू शकता. संघाची धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक चौथे सुरू आहे. नक्कीच चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली. टॉस जिंकला होता कुडीरान संघाने, आणि नक्कीच ओपिनियनमध्ये सांगितलं की टॉस जिंकून आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. नक्कीच धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून लाभला गेला, आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नक्कीच धावाही चांगल्या उभारल्यात. मैदानाच्या आत गेला फटका सुंदर आहे, कवचला उडवलाय, खेळाडू पोहोचतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा हात जाईल, परंतु बॉलला अडवलंय. खूप चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 43 ते 43 धावा. धावा आतापर्यंत उभारल्या गेल्यात कुडेरान टीमने. यॉर्कर लेन वेगवान तेज तर्रार, अगदी या ठिकाणी पाहिलं तर वाईट यॉर्कर या ठिकाणी केले गेलं, परंतु बॅटांवरचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. विकेट आल्यानंतर या ठिकाणी सातत्यानं आपण पाहता खऱ्या अर्थानं धावांसाठी आता झगडावं लागतं मैदानाच्या आत. प्रत्येक 11 धारोल विरुद्ध कुडेरान असा सामना पाहायला मिळतोय पहिल्या सत्रातील पहिल्या फेरीतील. या ठिकाणी ही चौथी लढत. या ठिकाणी हा डॉट बॉल, पंचांचा इशारा. षटक क्रमांक 34 समाप्त झालं, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटक आता शिल्लक आहे. नक्कीच प्रत्येक 11 धारोल थोडीशी चर्चा करतोय की शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाकडे जावं. नक्कीच कोणता गोलंदाज या ठिकाणी 10 पेक्षा कमी धावा देईल, जेणेकरून 50च्या आत ही धावसंख्या रोखली जाईल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहता थोडीशी चर्चाही केली जाते, परंतु चर्चा महत्त्वाची असते. प्रत्येक मॅच महत्त्वाची असते, प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची असते, परंतु त्या स्पर्धेत कोणता गोलंदाज, कोणता फलंदाज, कोणता क्षेत्ररक्षक निवडायचा आहे, खऱ्या अर्थानं कॅप्टनला नक्कीच थोडे प्रश्न येतात, आणि नक्कीच सगळेच जण चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षाही बाळगतो कॅप्टन. परंतु या ठिकाणी आपण पाहता शेवटचा षटक. या ठिकाणी नक्कीच आपण पाहता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पंकज, स्ट्राईक वरती आपण पाहता नितीन. त्याच्या बॅटमध्ये चांगला फटका पण पाहिला होता, तोच नितीन. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, स्ट्रोक चांगला आहे. कवच आपण पाहता चेतन उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट, परंतु खराब फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलायचं होतं, परंतु बॉल थोडा स्लो आला, आणि त्या कारणानं या ठिकाणी नक्कीच चेतनला जजमेंट आलं नाहीये, आणि त्या कारणास्तव 2 धावा कंप्लीट होतात. 45 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र नक्कीच दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा
मी समालोचक प्रसाद सवारे आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे बाहेरची कडा परतावा लागेल. नितीन कडाल यांना मैदानाच्या बाहेर अजून एक धक्का लागतोय. कुडेरान संघाला फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहता एंटर होतोय प्रमोद. 45 धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. कुडेरान टीमचा आता एकच लक्ष, 50 कशी पार होईल या ठिकाणी. फुलरले परंतु पंचांचा इशारा नो बॉल आणि नो बॉल वरती या ठिकाणी हा बॉल जाईल सरळ फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा, 4 धाबा, नो +1 तब्बल 50 या ठिकाणी ओपन होतोय. 5 धाबा मिळतील कुडेरान टीमला आणि 5 धाबा संख्येच्या मदतीने तब्बल 50 धाबा धावफलकावरती संघाचा अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होतोय. आता येणारा पुढील बॉल नक्कीच पंचाने सांगितलं की हा फ्री हिट असेल. फ्री हिट चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचलायचा असेल तर नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल. संधी चालून आली परंतु हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये ढकललाय. खेळाडू पोहोचतील या ठिकाणी आपण पाहतात. विवेक, चांगली फिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचल फेक, परंतु 2 धावा मिळतील कुडेरान टीमला. 52 52 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमा केल्यात. ओव्हरचा विचार केला तर अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटवर देऊन पंच करण्याचा प्रयत्न, पंच केला परंतु बॅटची एज होती. पहिल्या स्लिपला बीट करून बॉल चाला सरळ थर्ड मॅन रिझन मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या ठिकाणी आजच्या दिवसातील उच्चांक उभा केलाय. 56 56 धावा धावफलकावरती. छप्पन्न धाबा धावफलकावरती आतापर्यंत जमा केल्या. टॉस जिंकला होता बॅटिंग करत असताना कुडेरान संघानं. बॅटिंग करण्याचा निर्णय यशस्वी ठरतोय. ओव्हर पिच बॉल, फटका हा सुद्धा सुंदर आहे. कवचला उडवलाय. अगदी खेळाडू उपस्थित. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु नकार येतोय. त्याचं कारण ॲक्युरेट थ्रो, खूप चांगल्या ठिकाणी थ्रो केलाय परंतु या ठिकाणी एकच धाव. सिंगलच्या मदतीने 57 धावांचा डोंगर उभा केलाय परंतु सेकंड इनिंगला ही मजा येणार आहे कारण की धारूर टीम कडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, झीलची संधी, खेळाडू पोहोचतात. यस, शॉर्ट कव्हरला खूप चांगला कॅच पकडला गेलाय. शेवट मात्र गोड केलाय गोलंदाज विवेकनं आणि या ठिकाणी पाहिलंय तर षटक क्रमांक 5 संपलाय. पहिला सत्र या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कुडेरान संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 57. 57 धावा आणि 58 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय प्रत्येक 11 धारोल टीम समोर. तर यानंतर होणारे नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. तर सेकंड राऊंडची पहिली मॅच कुशिवली विरुद्ध जांभिवली असा सामना होणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जास्त वेळ न घेता लगेचच टॉस साठी यायचा आहे कारण की आपण सकाळच्या सत्रापासून लगातार 4ही मॅच मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलाय. तर या ठिकाणी आपण टॉसला यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील सामने हे 2 षटकांचे दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे असतील, माफी असावी. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. जांभिवली टीम
आणि खुशिवली. तर खुशिवली टीमचे कॅप्टन दिलीप भगत या लगेच टॉस साठी. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर अजय शेंडे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहणार आहात तो म्हणजेच खुशिवली विरुद्ध जांभिवली ठाकूरपाडा. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय, म्हणजेच दोन्ही हे विजयी कॅप्टन आहेत. परंतु नक्कीच लगातारचा विजय कोणत्या पदरात येणार, कोणत्या टीमच्या पदरात येणार. टॉस केलाय आणि टॉस जिंकला या ठिकाणी खुशिवली संघाने. सामना 4 षटकांचा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर खुशिवली टीम आपला निर्णय. यस, तर बॅटिंग करण्याचा निर्णय खुशिवली टीम. पहिलाच बॉल मात्र मैदानाच्या आत वेगवान आणि तेज तरार होता, परंतु पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर जोरदार अपील ही पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल ऑन साइड ला लॉफ्ट केलाय. व्हॉट अ शॉट, पहिला डॉट, परंतु त्यानंतरचा हा शॉट लाजवाब. बॉल जातोय सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पार, ठोकलाय षटकार. अविनाशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. सहा धावेनं मात्र आपल्या स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. यॉर्कर लेन, परंतु या ठिकाणाहून पाहतात ड्राईव्ह करण्याचा मनसुबा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी राज यांना पण पाहता कुडेरान टीम कडून पहिला षटक घेऊन आलाय आणि नक्कीच अविनाशच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर पिच बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे बाहेरचे कट आणि त्यानंतर पहिला स्लिप मध्ये खूप चांगला कॅच पकडला गेलाय. इथनं पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना प्रत्येक 11 धारोल संघाला पहिला धक्का. फलंदाज अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज जयेश. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू अगदी कवसला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आत जाता, जेव्हा पहिला चेंडू फेस करता, जेव्हा पहिला चेंडू बॅटच्या रेडरमध्ये किंवा मिडल ऑफ द बॅट होतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने फलंदाजांचा कॉन्फिडन्स हा उंचावला जातो. या ठिकाणी हा सुद्धा चेंडू डॉट आलाय आणि पंचांचा इशारा आलाय की षटक पहिलं संपलं. या ठिकाणी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर राजनं काय गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये,
फक्त आणि फक्त एक षटकार आला, परंतु तदनंतर एक विकेट आला आणि तदनंतर लगातार ते चेंडू डॉट आलेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 6 धाबा धाव फलकावरती. स्ट्राईक वरती आपण आता पाहतायत विवेकला, जो 6 ते 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंड वरती होता. अगदी या ठिकाणी हा सुद्धा गोलंदाज चांगला आपण पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय रुपेश, ज्याने नक्कीच आपण पाहता पहिला चेंडू फेकत असताना डॉट फेकलाय. सातत्याने माइंडसेट आपण पहिल्याही गोलंदाजाने फलंदाजांपासून दूर चेंडू ठेवले आणि याही गोलंदाजाने पाहिले तर शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. इथे हा चेंडू आपण पाहता बॉडी लाईन होता, परंतु अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. कुडेरन टीम या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला इरादे स्पष्ट करतोय. सातत्याने डॉट पर्सेंटेज कसे येतील याच्यावरती नियंत्रण केलंय. जर का नक्कीच मिलिंद या ठिकाणी डॉट बॉल आले ना तर विकेटही आपोआप येतील, कारण की डॉट बॉलच्या प्रेशरमध्ये फलंदाज चुकीचे फटके खेळतात. परंतु या ठिकाणी हा चेंडू गॅपमध्ये ढकललाय, आउटफील्ड फास्ट आहे आणि आता हा बॉल जाईल सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार. पंचांचा इशारा, इट इज अ 4 रन. चौकार आलाय विवेकच्या बॅटमधनं आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जी 6 वरती थांबली होती जाऊन पोहोचले 10 या धावफलकावरती. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथं आपण पाहतायत नक्कीच रुपेश कमबॅक करतोय चौकारानंतर डॉट बॉलने. इथनं 10 धावसंख्येवरती मात्र पुन्हा एकदा थांबवलं गेलंय. सातत्याने धावफलक मात्र चालू ठेवावे लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावा लागेल. सिंगल डबल आल्या तर नक्कीच मोठे फटकेही येऊ शकतात, परंतु इथे कुडेरन टीम सध्या चांगली कामगिरी करतोय. मागच्याही षटकामध्ये पाहिलं 6 धावा खर्च करत असताना एक विकेट मिळवलाय गोलंदाज राजने, परंतु त्यानंतर रुपेश अगदी तशाच प्रकारचे काही गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. सफल झालाय, फटका सुंदर आहे. बॅटच्या रेडार मध्ये हा बॉल पाठवून दिलाय फाईन लेगच्या क्षेत्रात. बॉल चाला सीमारेषा पार, पंचांचा इशारा, इट इज अ मॅक्सिमम. आणि पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही संपलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे तब्बल 16 धावा. यानंतर होणारा सामना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे जांभिवली ठाकूरपाडा सागर वाघ यांचा संघ, त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहात दिलीप भगत यांचा संघ. पाहिला तर खुशिवली या दोन संघांच्या दरम्यान मात्र बिग फाईट मॅच पाहायला मिळणार आहे. एक मलंगड पट्ट्यातील दादा संघ तर एक अंबरनाथ शहरातील दादा संघ. मात्र लढत लाजवाब पाहायला मिळणार आहे, परंतु हे दोन्ही संघ पाहिले तर नक्कीच आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांच्या अंतर्गत आहेत आणि नक्कीच आज सर्वच संघ मात्र असोसिएशनच्या अंतर्गत आहेत. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, फटका सुंदर आहे. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. त्या ठिकाणी विवेक चांगली फील्ड करतायत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी एकच धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. आता 17चा खतरा कुठल्या टीम वरती, कुडेरन टीम की प्रतीक इलेव्हन धारोल. इथनं विवेकच्या बॅटमधून षटकार आलाय. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर जयेश नक्कीच सिंगल डबल वरती आपला खेळ सुरू ठेवलाय. नक्कीच या मॅच मध्ये एका खेळाडूंना अटॅक सुरू ठेवलाय तर दुसरा संयमी खेळ करतोय, परंतु हा चेंडू डॉट आलाय. नक्कीच विवेकला कुठेतरी शांत डोक्यानं खेळ करावा लागेल. नक्कीच जिथे डॉट येतात तिथे सिंगल डबल आला तरी चालेल, मात्र धावा पुढे कशा नेता येईल याचा विचार करावा लागेल. परंतु हा सुद्धा डॉट. नक्कीच गोलंदाज राजचं कौतुक करावं तेवढं कमी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या दिशेने करतात. सातत्याने फलंदाजांना कसं थांबवायचंय हे माहिती आहे राजला. कधी फास्ट बॉल तर कधी स्लो बॉल. सातत्याने
मात्र व्हेरिएशन दाखवले जातात. गुडलेस स्पॉटचा चेंडू ऑन साईडला अगदी ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक धाव जर कंप्लीट, परंतु एकाच धावेवरती समाधानी व्हावं लागेल दोन्ही खेळाडूंना. सिंगल डबल आता काही होणार नाहीये. तब्बल 58 धाबा संख्येचं टार्गेट चेस करायचं आहे. म्हणजेच प्रति ओव्हर मध्ये 11.30 च्या सरासरीने म्हणजे जवळपास 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. परंतु या ठिकाणी पाहिलं तर तसं काही घडत नाहीये. फटका फसलाय डीप मध्ये. आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. इथनं खूप चांगला झेल स्वीकारला गेलाय. या ठिकाणी भगवान होते आणि इथनं परतावा लागेल फलंदाज जयेशला. डगआउटच्या वाटेवरती फलंदाज वाद. तर 18 धाबा फलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्यात. खूप चांगल्या ठिकाणी गोलंदाजी. षटकाचा विचार केला तर याही षटकामध्ये कमी धाबा म्हणजे राजने या ठिकाणी 2 षटक फेकले. आतापर्यंत जर विचार केला तर फक्त ना फक्त 8 धाबा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज दिगंबर. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा डॉट बॉल. पंचांचा इशारा. इथे आपण पाहता हा डॉट आलाय. षटक क्रमांक 30 समाप्त झालं. 3 ओव्हरचा समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना प्रत्येक 11 धारोळ संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 18 धावा. तब्बल 58 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत 18 धावा. आता समीकरण थोडं जड झालंय. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 40 बनवायचे आहेत. म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 20 धावा बनवाव्या लागतील. मैदानाच्या आत ड्रिंक्स ब्रेक होतोय. या ठिकाणी नक्कीच ड्रिंक्स ब्रेक मध्ये आता दोन्ही टीम्सला वेळ मिळेल. आता जी काही रणनीती आहे, जो काही डाव आहे, नक्कीच त्या डावाला ऑन करावा लागेल आणि सातत्याने आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 12 चेंडूमध्ये 40 बनवायच्या आहेत प्रत्येक 11 धारूर टीमला. दोन्ही फलंदाज चर्चा करतात एकमेकांसोबत. आता सातत्याने अटॅक करावा लागेल मैदानाच्या आत. जर का आपल्याला या आपल्याच स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. परंतु दुसऱ्या बाजूनं कुडेरन टीम देखील विचार करत असेल की 40 धाबा. समोरील संघ पाहिला तर प्रत्येक 11 धारोल जो या मैदानावरती खेळतोय सातत्यानं, परंतु त्या संघाविरुद्ध सातत्याने कमी धाबा कशा आपण देऊ शकतो याचा विचारही करत असेल कुडेरन टीम. षटक क्रमांक 4 गोलंदाज भगवान यांना पाहता. 12 चेंडू 40 ची गरज. गुडले स्पॉट. फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल पाठवलंय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल फरार होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 टप्पा घेत 4 रन. पहिल्याच बॉलवरती तडाखा. चौकार खेचला विवेकनं. विवेकच्या बॅटमध्ये 4 धावा आल्यात. चौकारच्या मदतीने 22 धावा. गुडलेन स्पॉट, परंतु पंचांचा इशारा. हा चेंडू खराब आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने. तर रिव्ह्यू नाहीये सर. रिव्ह्यू फक्त यस पंचांचा रिव्ह्यू आहे. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच अनिल दादांना पाहता, जे सकाळपासून पंचाच्या भूमिकेत होते. यस तर व्हाईट बॉल या ठिकाणी एक अवांतर धाव मिळेल. यस पंचांचा जो नक्कीच मनामध्ये संशय होता की वाईड आहे की नाहीये चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे पाठवून देऊयात, आणि परंतु पंचांचा जो निर्णय होता तो यशस्वी झालाय. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय. बॅटच्या अगदी बाहेरच्या कडावरती हा चेंडू अडकला, परंतु त्यानंतर धावा मिळतील या ठिकाणी चांगल्या. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा हा दुसरा चौकार.
चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27. मागील 2 बॉलवरती तब्बल 9 धावा आल्यात आणि ज्या धावा पाहिजेत त्या धावा येत आहेत आता प्रत्येक इलेव्हन धारोल टीमसाठी. इनिंग ब्रेकमध्ये थोडा वेळ मिळाला आहे, परंतु तो वेळ नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण पाहता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहता निशाणा चुकीचं आलं आणि तदनंतर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही फलंदाजाने नक्कीच एकमेकांशी बोललं असेल की आता मात्र धावा जास्त आहेत, बॉल कमी आहेत, सातत्याने अटॅक करावा लागेल आणि तो अटॅक आता सुरू ठेवलाय विवेकने मैदानाच्या आत. गुडलँड स्पॉट, परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू, पंचांचा इशारा, वाईट बॉल आलाय. नक्कीच मैदानाच्या आत सातत्याने आपण पाहता विवेक ऑन साईडला मोठे फटके खेळण्याच्या नादात आपण पाहता. हा चेंडू सोडून दिलाय नक्कीच, परंतु पंचांचा इशारा अजूनही नाहीये, म्हणजेच हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या सांगतीनंतर संघाची जी धावसंख्या आहे ती स्थिरावलेल्या अवस्थेत पाहतायत. तब्बल 30 धावा. ओव्हरचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, हा सुद्धा खराब बॉल. नक्कीच भगवान यांना आपण पाहता बॉलिंग करत असताना सुरुवातीला धावा खर्च केला, परंतु तदनंतर खऱ्या अर्थाने कमबॅक करत असताना गुडलँड स्पॉटचा हा चेंडू पूल करायचं होतं, जमलं नाहीये. डॉट बॉल येतोय. नक्कीच मागील 2 चेंडू डॉट आले, म्हणजे आता दबाव या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे प्रत्येक 11 धारोल संघावरती. गुडलँड स्पॉटचा हा चेंडू, झेलची संधी, खेळाडू पोहोचणार परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरचा हा झेल. एका टप्प्यावरती बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी पुन्हा 2 धावा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची जी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या धावफलकावरती. समीकरण आता कठीण बनलं गेलं प्रत्येक 11 धारोल टीमसाठी. 6 चेंडू 25 धावसंख्येची गरज. तर चला नेक्स्ट मॅच खुशिवली टीम आणि जांभिवली ठाकूरपाडा. आपण व्यासपीठाच्या नक्कीच बाजूला येऊन थांबायचं आहे दोन्ही टीमने. मॅच जशी संपेल तशी आम्ही लगेच विनंती करू ते म्हणजेच जांभिवली टीमला की आपण लगेचच क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे मैदानाच्या आत. टॉस जिंकला खुशिवली संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय, मात्र तो निर्णय नक्कीच धाडसी निर्णय आहे, परंतु आता मैदानाच्या आत जाऊयात. 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल ऑन साइड ला उडवलाय, फटका लाजवाब आहे. बॉलला पाठवलाय सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पार ठोकलाय मैदानाच्या आत. दिगंबरने षटकार. आता समीकरण अजूनही ऑन आहे. आता उर्वरित समीकरण 5 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल वरती षटकार ठोकलाय, म्हणजेच आता या ठिकाणी फलंदाजा कॉन्फिडन्स लेवलचा उंचावला गेलाय. यस, तर मॅच बॉल ही आलाय मैदानाच्या आत. याच बॉलवरती षटकार खिचलाय आणि नक्कीच जेव्हा जेव्हा मॅच कठीण होते तेव्हा तुम्ही षटकार ठोकता, बॉल हरवतो, पुन्हा येतो, तेव्हा नक्कीच मी तर म्हणेन मनाला कुठेतरी प्रसन्नता होते. हा बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहिलं तर नक्कीच रन्स घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी रनआउट होत आहेत दिगंबर. फलंदाज बाद. आता समीकरण 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे.
4 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. चार बॉल 19 धावसंख्येची गरज. 25 ची गरज होती तेव्हा षटकार खेचलाय. 4 बॉल मध्ये 3 षटकार आणि एक सिंगल घ्यावी लागेल, परंतु इथे नक्कीच डॉट बॉल आलाय. कॅचची संधी होती परंतु यष्टिरक्षक भगवान यांना पण पाहता अगदी डाईव्ह लगावली होती, परंतु अगदी कठीण झेल होता. आताचा हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल बाईच्या स्वरूपात. मॅच आता कठीण झाली ती म्हणजेच प्रत्येक 11 दारोल टीम साठी. फटका फसलाय. झेलची संधी बुधाजी आहेत परंतु कॅच ड्रॉप. काही हरकत नाहीये, सामना मात्र आपल्या बाजूने आहे. नक्कीच टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय होता तो खऱ्या अर्थानं यशस्वी होतोय मैदानाच्या आत. अगदी बॅटिंग करत असताना मोठी धावसंख्या उभारली आणि तदनंतर पाहिलं तर धावा डिफेन्स केल्या जातात. तर या ठिकाणी मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजेच धावा डिफेंड केल्या गेल्यात ते म्हणजेच कुडीरान संघाने अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम प्रत्येक 11 धारोल. हॅलो. तर चला या ठिकाणी आम्ही विनंती करतोय आता जांभिवली टीम मैदानाच्या आत आपण एंटर व्हायचा आहे. सामना हा 4 षटकांचा असणार आहे आणि ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये.